एका मुलीच्या आईने आपल्या मुलीच्या बाईंसाठी लिहिलेले पत्र. प्रिय बाई, माझी छकुली आजपासून तुमच्या शाळेत येणार आहे. घरातून खूपशी रंगबिरंगी स्वप्न घेऊन निघाली आहे ती. सगळीच स्वप्न खरी होत नसतात हे कळलंच तिला कधी ना कधी. मात्र स्वप्न बघण्याची आपली ताकद कधी हरवू द्यायची नसते हे तुम्ही तिला शिकवा. तिला सांगा उदाहरणं जगातल्या अगणित धैर्यवान स्त्रियांची आणि असंख्य अडचणींचे डोंगर फोडून त्यांनी किती नव्या वाटा मोकळ्या करून ठेवल्यात तिच्यासाठी तेही तिला दाखवा. मला माहीत आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत, तरीही तिच्या मनावर हे ठसवा की स्वातंत्र्य कधी ताटात आयतं वाढून मिळत नसतं आणि मागून तर कधीच मिळत नसतं. स्वतःचं स्वातंत्र्य स्वतःला सिद्ध करावं लागतं. चूक होईल म्हणून निर्णय घ्यायला घाबरू नको म्हणावं. चुकांमधून शिकता देखील येतं हेही सांगा तिला. गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं. ते स्वतःच असतात भित्र्या मनाचे. तिला सांगा गुंडांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी तिने शारीरिक ताकद देखील कमवायलाच हवी. सभ्यपणाचा बुरखा पांघरणाऱ्या कोल्ह्यांची लांडग्यांची भोंदूगिरी पण तिला ओळखता यायला हवी. आपण मुलगी आहोत याची लाज वाटू नये तिला कधी. मोकळेपणाने बागडताना शरीराचा अडसर होऊ नये तिला. तिच्या रूपाचं अवाजवी कौतुक करू नका, पण स्वतःच्या शरीराला मान द्यायला अवश्य शिकवा तिला. तिच्या शरीरावर फक्त तिचाच अधिकार आहे हे ठसवा तिच्या मनावर. तरच तिच्यावर होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार करायचं धैर्य होईल तिच्यात. शाळेत तिला हा धडा मिळू दे. संघर्षाला घाबरून शांतता राखण्याऐवजी स्वतःच्या हक्कासाठी लढणंच श्रेयस्कर असतं. प्रेमाच्या नावाखाली तिच्या आत्मसन्मानाचा बळी मागणाऱ्यापासून सावध राहायला तिला शिकवा. तिला हे पुरेपूर समजवा की अब्रूला काचेचं भांडं समजून तिने कोंडून घेऊ नये, पण बाजारातल्या वस्तूसारखा स्वतःचा विक्रय देखील होऊ देऊ नये. प्रसंगावधान आणि संयम शिकवालच तुम्ही तिला, पण तिच्या खळाळत्या उत्साहाचा झरा देखील आटू देऊ नका. कुचेष्टा करणाऱ्यांना कृतीनेच उत्तर देता येतं हे सांगा तिला, म्हणजे त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ घालवणार नाही ती. आपल्या कल्पना आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा तिनं. बेहतर आहे सर्वांनी तिला चूक ठरवलं तरी तिला सांगा पुरुषी जगात पुरुषांनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्याला तिने समानतेनं नाव देऊ नये कधीच. माझ्या मुलीला आयुष्यातल्या भावनांचं मोल पटवता आलं तर पहा, पण भावनांच्या आवेगात वाहून जाऊन विचारांचा आधार सोडून देऊ नये तिने. तिला शिकवा स्वतःलाच पटणारी कुठलीही गोष्ट करायला घाबरू नकोस, तसेच स्वतःला न पटणारी कुठलीही गोष्ट करू नकोस. चुकलीस तर सावरायला आम्ही आहोत असा विश्वास द्या तिला. स्वतःच्या उत्कर्षाचा प्रयत्न जरूर करावा तिनं, पण आपल्या वंचित मैत्रिणींचा विसर पडू नये तिला. हेही तिला पटू द्या की स्पर्धेपेक्षा महत्त्वाचं असतं सहकार्य. माफ करा बाई, मी मोठाच भार टाकते आहे तुमच्यावर, पण पहा जमेल तेवढं अवश्य करा. मुख्य म्हणजे माझ्याकडून काय मदत हवी तीही मोकळेपणाने सांगा मला. तुमच्यातला आई आणि माझ्यातली शिक्षिका दोघींनी मिळूनच तर घडवायचं आहे तिचं आणि आपलंही भवितव्य. धन्यवाद.